जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोमवारी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोमवारी सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं। सकाळी 7 वाजता पुढील मुक्कामासाठी पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर 7:30 वाजता पालखीचं सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झालं। पालखी जिल्ह्यात दाखल होताच सोलापूर जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं तुकोबांच्या पादुकांचं आणि पालखीचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। फुलांचा वर्षाव, ढोल ताशांचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यात पालखीचं आगमन झाल्यानंतर पुढील प्रवासासाठी चोख पोलीस बंदोबस्त आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी, अल्पोपहार आणि विश्रांतीची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे। संपूर्ण मार्गावर रस्त्यांची डागडुजी आणि स्वच्छतेची कामे पूर्ण करण्यात आली होती। तुकोबा येतायत या भावानं संपूर्ण सोलापूर जिल्हा भक्तिमय झाला होता। सोमवारी दिवसभर पालखीचा मुक्काम आणि पुढील 20 ठिकाणांकडे जाणाऱ्या मार्गावर लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे। श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यभूमीकडून या ठिकाणी सोलापूरच्या भूमीमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांचं अभूतपूर्व असं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे।